नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज दिनांक 19 जुलै. पावसाळ्याचा सर्वजण आनंद घेत आहेत. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा होत आहे. सारखा थांबत पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत. संपूर्ण भारतात आज पावसाचा जिकडे तिकडे वर्षाव आहे आणि चांगल्या प्रमाणात पाऊस जे सर्व भारतात पडते, त्याच्यामुळे निश्चितच यावर्षी थोडंसं हे होईल, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. पॉलिटिकली मोठमोठ्याला घमासाम सुरू आहे. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की RSS आणि BJP याच्यामध्ये बरोबर काही ठीक चालत नाही. त्याच्यामुळे योगी आदित्यनाथ ज्यांनी ज्या प्रमाणामध्ये तिथले BJP जेवढ्या तिकिटा कमी झाल्या तिथे खासदारकीच्या, त्याच्यामुळे सर्व त्यांना आता काढण्याच्या मार्गावरती आहेत. अनेक दिवसापासून जे योगी आदित्यनाथ तिथे असल्यामुळे एक मोठी लॉबी तिथे त्यांच्या विरोधामध्ये उभी झालेली आहे. अमित शहा त्यांच्यासोबत आहेत. अशा पद्धतीचा सर्व एक व्हिडिओ आहे. एकच नाही, बंधूंनो, एक लक्षात घ्या की कुठलंही जर झाड, कुठलंही वृक्ष आपण लावतो, जर त्याच्यामध्ये सत्यता नसेल, बदमाशी असेल, लोकांना काहीतरी लोकांच्या विरोधातली जर काही असेल, तर निश्चितच त्याचा नाश हा अटळ असतो. आणि त्याच्यामुळे तुम्हा सर्व लोकांना माहिती पाहिजे की हे ज्या पद्धतीचं त्यांचं जे झाड लावलं होतं BJPचं, हे निश्चितच काटेरी होतं. त्याच्यामुळे निश्चितच त्याच्यामधले जे फळं आहेत अशाच पद्धतीने येतील. हे छोटेसे 2 व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत आहे. निश्चितच त्याच्यामुळे तुम्हाला अंदाज येईल. आणि बरोबर आहे. आणि याचमुळे ब्राह्मण वर्ग किंवा हा उच्चवर्णीय एवढ्या वर्षापर्यंत मुस्लिमांच्या गुलामगिरीत राहिला, याचं कारणच ते होतं. कारण त्यांनी स्वतःच त्यांच्यामध्ये इतक्या फाटाफुटी होत्या आणि इतके हे आहेत स्वार्थीपणा, त्याच्यामुळे हा सर्व घटना झालेल्या आहेत. बघूया दोन्ही इंटरव्यूज. जब आप खुले आसमान तले होते हैं तो आप एक विस्तार देखते हैं, एक ऐसा विस्तार जो अनंत हो. और शायद यही विस्तार बीते 10 बरस में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के कार्यकाल में बीजेपी ने देखा. एक ऐसा विस्तार जिसमें उसे लगने लगा कि उसका संगठन शायद दुनिया में सबसे बड़ा संगठन है. इसी दौर में RSS ने भी अपना विस्तार देखा, जो ये मानकर चलती रही कि इस देश के भीतर में अलग अलग जगहों पर जो भी जमघट जमा होता है RSS का, उसकी तादाद बढ़ते बढ़ते 1 लाख पार कर जाए, यानी शाखाओं की तादाद 1 लाख से ज़्यादा हो जाए. यह विस्तार इसी दौर में देखा गया या फिर माना गया. इसी विस्तार के दायरे में BJP का कार्यकर्ता भी अपने आप को देखने लगा और इसी विस्तार के दायरे में BJP के नेताओं ने भी मान लिया कि अगर ऐसा विस्तार है जो खुले आसमान तले अनंत है, तो फिर उसके बाद हार कैसे होगी. हम तो जीतते चले जाएंगे. और शायद इसी आसमान ने ब्रेक लगा दिया. एक ऐसा ब्रेक जिसमें एक के बाद एक दिल्ली की सत्ता की नब्ज ही नहीं, बल्कि उसकी धड़कनें भी एक क्षण के लिए रुकती हुई दिखाई देने लगी. क्योंकि दूसरी तरफ कार्यकर्ताओं की धड़कनें हो, स्वयंसेवकों की धड़कनें हो, नेताओं की धड़कनें हो, ये बढ़ती चली गई. वो महाराष्ट्र से लेकर यूपी तक और यूपी से बंगाल तक. जिन परिस्थिति में BJP का कार्यकर्ता और BJP के नेता जो कल तक ये मान रहे थे कि हार हो ही नहीं सकती है, अब उनके सामने सवाल है कि वह किस विचार और किन नीतियों के आसरे जनता के बीच जाएं. राजनीतिक तौर पर यह पहली हार उस नेता की होती है जिसने इस विस्तार को दिया हो. लेकिन उस विस्तार को देने वाला नेता ये मानकर चल रहा है कि दरअसल उसके अनुकूल हर परिस्थिति होती चली जाएगी, क्योंकि जहां पर भी जो भी आवाज उठेगी, उस आवाज को दबाकर उसके ठीक समानांतर एक दूसरी आवाज खड़ी कर दी जाएगी जो फिर दिल्ली के अनुकूल होगी. तो फिर ऐसे में विस्तार रुकेगा नहीं और यह सोच बनी रह जाएगी. लेकिन यह आसमानी सोच है. जमीन की हकीकत महाराष्ट्र के भीतर क्या है, जमीन की हकीकत उत्तर प्रदेश में क्या है, जमीन पर BJP की हकीकत झारखंड और हरियाणा में क्या है, उसकी अपनी हकीकत बिहार के भीतर क्या है, उसकी अपनी हकीकत पश्चिम बंगाल के भीतर क्या है. और इसी हकीकत के दायरे में BJP सिमट नहीं रही है, बल्कि पहली बार वह टूट रही है. और उसकी टूटन
पार्टी छोड़ने की नहीं है, बल्कि उसकी टूटन दिल्ली की सत्ता और उसके द्वारा लाई जा रही उन नीतियों के ऊपर हो चली है, जिसमें उसे लगने लगा है कि अब उसकी जीत मुश्किल है। और जिन लोगों को खड़ा दिल्ली ने किया है, उसके समानांतर अब आवाज खुले तौर पर ना सिर्फ उठने लगी, बल्कि केंद्र की नीतियों को लेकर भी सवाल उठ रहे हैं। आप कहेंगे ये आवाज तो हर चुनाव के वक्त सुनी जाएगी और उसी दौर में परख पाएंगे क्या वाकई ऐसी स्थिति है। तो आइए आज इस सिलसिले को शुरू करते हैं, क्योंकि आरएसएस किसी मौसम की तरह होता नहीं है जो मौसम की तर्ज पर अपनी प्रतिक्रिया दे डाले, और बीजेपी का कार्यकर्ता भी मौसम की तरह बदलता नहीं है, और ना ही उसके नेता बदलते हैं, और खुद प्रधानमंत्री मोदी की नीतियां भी मौसम की तरह नहीं बदलती है। जिस तरीके से बेरोजगारी ने प्रांत दर प्रांत की परिस्थिति ली, उसकी जो रिपोर्ट खास तौर से असंगठित क्षेत्र की आई है, वो चौंकाने वाली है। जिस तरह की परिस्थितियां किसानों के सामने है और जो लागत भी नहीं निकाल पा रहे हैं, और उनके परिवार के साथ जुड़े हुए लोग जिस महंगाई से जूझ रहे हैं, और सरकार ये मानकर चल रही है कि उसकी नीतियां सबसे बड़ी इकोनॉमी की दिशा में जब बढ़ चुकी है, तो फिर उसे डर किस बात का। तो गुस्सा कहीं ना कहीं उस जमीन पर है जिस जमीन पर नंगे पांव कार्यकर्ताओं को चलना है, स्वयंसेवकों को चलना है, और बीजेपी के उन नेताओं को भी चलना है जिन नेताओं को चुनाव मैदान में चुनाव लड़ना है। तो सिलसिले की शुरुआत तो हमें लगता है कि आज सरसंघचालक की उस बात से ही करनी चाहिए जिस बात को लेकर प्रधानमंत्री गर्व से चुनाव से ऐन पहले कहने से चूके नहीं कि वो दरअसल सीधा संवाद उनका भगवान से है, यानी भगवान से उनके ताल्लुकात जो हैं, और होते होते बात इस देश के भीतर में जिस तरीके से हंसी ठहाके में बदल गई, और इस देश की आर्थिक सामाजिक परिस्थितियों में प्रधानमंत्री मोदी के ये वक्तव्य लोगों को अबूझ पहेली की तरह लगने लगे। आखिर वो ऐसा क्यों कह रहे हैं? शायद आज उसको झारखंड के गुमला में सरसंघचालक मोहन भागवत ने कुछ इस तरीके से खोला। इनके एक एक शब्दों पर ध्यान दीजिए। इस व्यक्ति का नाम वो नहीं ले रहे हैं, लेकिन इस परिस्थिति का जिक्र वो कर रहे हैं जिस परिस्थिति में प्रधानमंत्री खुद को बायोलॉजिकल ना माने और भगवान के तौर पर देखने लग जाएं। तो मनुष्य है, लेकिन मानवता नहीं, इंसानियत नहीं है। वो मनुष्य बन जाए असली पहले, वहां जाने के बाद उसको लगता है लेकिन मनुष्य से कोई होते अति मानव, सुपरमैन कहते, सुपरमैन फिल्में अगर निकलती उसमें दिखाते हैं कि अलौकिक शक्तियां जिनके पास होती, तो फिर मनुष्य अलौकिक बनना चाहता है, सुपरमैन बनना चाहता है, अति मानव बनना चाहता है। लेकिन वहां रुकता नहीं, उसको लगता है कि देव बनना चाहिए, तो वो देवता बनना चाहता है। लेकिन देवता कहते कि हमसे तो भगवान बड़ा है, वो भगवान बनना चाहता है। और भगवान कहता है कि मैं तो विश्वरूप हूं, अभी तो आपको एक रूप में दिख रहा हूं, लेकिन मेरा जो सारे विश्व में व्याप्त ऐसा बिना आकार का रूप है, वो असली मैं। तो सरसंघचालक ने यूं ही जिक्र नहीं किया, बल्कि आरएसएस की बैठकों में इस बात का खुले तौर पर जिक्र होने लगा है कि आरएसएस की जो महत्ता थी वो खत्म कैसे हो गई। आरएसएस दोस्तों, क्या बीजेपी के अंदर घमासान, बीजेपी के भीतर लड़ाई, जो तलवारें खिंची हैं वो सिर्फ उत्तर प्रदेश तक सीमित है? या उत्तर प्रदेश में जो बगावत की आग है, उत्तर प्रदेश में जो लंका लगी है, उस लंका की आग वो उत्तर प्रदेश से बाहर बाकी राज्यों में भी फैल रही है? वो चाहे बीजेपी के हालात बंगाल में हो, या फिर महाराष्ट्र में हो, या फिर कर्नाटक में हो, या फिर हरियाणा में हो, या फिर उत्तराखंड में हो, जिधर देखिए उधर विधायक, सांसद, मंत्री, पूर्व मुख्यमंत्री, हर आदमी खुलकर बोल रहा है, खरी खोटी सुना रहा है। और यहीं से एक सवाल बड़ा लाजमी है, जी हां, बड़ा लाजमी सवाल है कि क्या मोदी और शाह का बीजेपी के अंदर, बीजेपी के भीतर डर खत्म हो रहा है? जो जलवा, जो रुतबा मोदी और शाह का अब तक था, 4 जून से पहले तक का था, क्या वो रुतबा धीरे धीरे खत्म हो रहा है? भय खत्म हो रहा है,
मोदी का बीजेपी में। अब दोस्तों ये बात मैं इसलिए कह रहा हूं कि अभी कुछ दिन पहले तक, 4 जून से पहले तक मोदी जी जब बहुमत के साथ प्रधानमंत्री थे, अगर मोदी जी का फोन जाता था तो बड़े बड़े नेता खड़े होकर फोन पे बात करते थे। मोदी जी अगर मीटिंग लेते थे तो कैबिनेट मिनिस्टर हर्षवर्धन जैसे कैबिनेट मिनिस्टर खड़े हो जाते थे, जैसे मोदी जी की पाठशाला लग रही हो, खड़े होकर जवाब देते थे, अटेंशन होकर जवाब देते थे। और मुख्यमंत्री मंत्रियों का हाल यह था कि मोदी जी से कोई सवाल नहीं पूछता था। मंत्री हो, कैबिनेट मिनिस्टर हो, राजनाथ, गडकरी जैसे लोग कैबिनेट मीटिंग में घबराते थे। लेकिन आज की तारीख में आलम यह है कि चाहे विधायक हो, चाहे कोई बंगाल का नेता हो, मोदी जी के वायदों का, मोदी जी के नारों का भरी सभा में, बीजेपी की सभा में मखौल उड़ाया जा रहा है। जो हमारे साथ, हम उनका साथ, सबका विकास बंद करो, नो नीड संख्यालघु मोर्चा। सुना आपने सुवेंदु अधिकारी क्या कह रहे हैं? जी हाँ, कल तक जिन्हें अपॉइंटमेंट नहीं मिलता था मोदी जी के दफ्तर के बाहर, जो घंटों बैठते थे, आज खुलेआम कह रहे हैं कि अब सबका साथ सबका विकास की जरूरत नाही। नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं एक छोटासा एक क्लिप दाखवतोय मी तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की सिद्धार्थ गौतम पुन्हा परत येत आहेत आणि कपिलवस्तूला येताना ज्या पद्धतीची उल्हासबाजी असते ती अत्यंत मार्मक असते। लोक सर्व जिकडे तिकडे हे पाहत म्हणजे एक उत्सव साजरा करत असतात आणि शुद्धोधन राजा तिथे असतो। ज्यावेळेस ते बघतात ते दृश्य की सिद्धार्थ गौतम आपले भिक्षापात्र घेऊन घरोघरी जातोय, ते पाहून त्यांना फार राजा शुद्धोधनांना अत्यंत दुःख झालं आणि त्याच्यानंतरचा त्यांचा संभाषण आणि त्याच्यानंतर त्यांना आलेली असित मुनीची ती आठवण, अशा अनेक बाबींवरती आज महत्त्वाचं आहे। तुम्हाला मी वारंवार विनंती करेल की हे सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, लहान पोरांना सांगण्याच्या गोष्टी आहेत। जिथे कुठे तुम्ही कुठेही जरी गेलात तरी या आठवणी मात्र तुम्ही सर्व लोकांना शेअर केल्या पाहिजे की बुद्धिझममध्ये बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर तुमचा अहंकार कसा कमी होतो। कारण आजही आमच्या लोकांमध्ये अहंकार इतका आहे, भिक्षापात्रामुळे तुमचा अहंकार कसा कमी होतो, माणूस एका स्थिरतेवरती कसा येतो, अशा पद्धतीचे ह्या 2 व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडेल। बघूया आपण बुद्ध या सिरियलमधला हा व्हिडिओ। अरे सुनो 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 सब गांव वालों सुनो सुनो। शाक्य मुनि बुद्ध अपने गांव में पधार रहे हैं। महाराज की जय हो। महाराज, युवराज सिद्धार्थ के चरण कपिलवस्तु में पड़ चुके हैं और उनके साथ उनके भिक्षु भी हैं। शाक्य मुनि बुद्ध की, 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 शाक्य मुनि बुद्ध की। शीघ्र चलो चन्ना, चलो। शाक्य मुनि बुद्ध की, 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 शाक्य मुनि बुद्ध की। या भगवती भिक्षाम देहि। चन्ना, सिद्धार्थ कहाँ है? वो कहीं दिखाई नहीं दे रहा। वो रहे गेरू वस्त्र में भी, जो सबसे भिन्न दिखाई दे रहे। धन्य भाग इस बुढ़िया के जो आप शाक्य मुनि बुद्ध इस गरीब के झोपड़े पधारे, परंतु आपको देने के लिए
इसके सिवा और कुछ ना है। मेरे भोजन के लिए इतना पर्याप्त है मां। सिद्धार्थ, मेरे पुत्र, कैसे हो मेरे पुत्र? प्रणाम पिताश्री। राजमहल की ओर प्रस्थान करें? हाँ हाँ, चलना शीघ्र। चलो पुत्र। मैं रथ में नहीं बैठूंगा, मैं अपने भिक्षुओं के साथ पैदल ही आऊंगा। आओ पुत्र। कपिलवस्तु आने के पश्चात हमें लगा कि तुम सर्वप्रथम महल में आओगे, हमसे मिलोगे। तुम्हारी मां ने उत्साह में न जाने कितने व्यंजन बनाए तुम्हारे लिए। परंतु जो हमने देखा उसकी कल्पना नहीं थी कि कपिलवस्तु का युवराज एक दरिद्री के झोपड़े में भिक्षा मांगते हुए हमें दिखाई दे। पिताजी, अब मैं युवराज नहीं, भिक्षु, और अब मैं अकेला भी नहीं। मेरे साथ मेरे भिक्षुओं का समुदाय भी आया है और मुझे भी हर भिक्षु की तरह अपने लिए भिक्षा मांगनी पड़ती है। परंतु शाक्य कुल की ये रीत नहीं। शाक्य कुल की रीत ना हो, पर यह भिक्षुओं की रीत सदैव ही रही है। भिक्षा मांगना एक आध्यात्मिक अभ्यास है जो हमारे समुदाय को नम्रता और संभाव देता है। भिक्षु धनी और निर्धन के पक्षपात से ऊपर है। मेरे मार्ग में सभी समान है, चाहे वो दीन हो या धनी, क्योंकि उन सभी में परम सत्य का द्वार खोलने का सामर्थ्य है, जिससे उनका ज्ञानोदय हो, उन्हें मुक्ति मिले। भिक्षा मांगने से हमारी गरिमा नहीं घटती, अपितु जो भिक्षा देता है उसका सामर्थ्य और मनोबल बढ़ता है। ये उसके लिए एक स्मरण साधन मात्र है कि केवल मुझ में नहीं, अपितु हर मनुष्य में वो गरिमा विद्यमान है। परंतु लोग तो उसे भिक्षा ही मानते हैं पुत्र। दोनों में बड़ा अंतर है। जो भीख मांगते हैं वो कार्य से जी चुराते हैं,
अर्थात तुम भिक्षु लोग समग्र शक्ति इकट्ठा कर जन जन के लिए मोक्ष का मार्ग खोल रहे हो। जी पिताजी, भिक्षा मांगने से अहंकार का जो भाव हमारे अंतर में गांठ बांधे बैठा है वो टूट जाता है। भिक्षा देना भी उनके लिए उनके बुरे कृत्यों को समाप्त करने का एक मार्ग है। भले इसने तेरे क्षत्रिय कुल में जन्म लिया हो, पर रूप सन्यासी का लेकर आया है। बालक के शरीर पर महापुरुष गौतम की तरह 32 लक्षण है। पिताश्री, मैं इस क्षण आपके समक्ष खड़ा हूं। आप बीती बातों में कहां खो गए? असित मुनि के भविष्यवाणी का स्मरण हो गया। काल चक्र को भेद असित मुनि ने जो भविष्यवाणी देखी वो देखने में मैं असमर्थ था, या मैं जानबूझ के देखना नहीं चाहता था, परंतु यह अद्भुत घटना होकर ही रही। तुम सिद्धार्थ से बुद्ध बन गए। आज 19 फ्रायडे आजच्या याच्यामध्ये बहुजन सौरभच्या याच्यामध्ये महत्त्वाच्या आम्ही ज्या बातम्या छापल्या, काल NTA शहर व केंद्रनिहाय किमान जाहीर करण्याचे आदेश, काल चंद्रचूडच्या व्यासपीठामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हे मॅटर सुरू होतं आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येक शहर वाईज आणि जिथे जिथे जे सेंटर्स होते त्याच्या वाईज तुम्हाला जो डेटा मिळालेला आहे ते संपूर्ण साध्य करा, ते डिस्प्ले करा आणि त्याच्यावरती म्हणजे हे गव्हर्मेंट लीडर त्यांनी नाही म्हटलं होते, पण त्यांनी न ऐकता त्यांनी सांगितलं की मला ते पाहिजे, कारण तुम्हाला प्रत्येक सेंटरवरून किती किती पास झाले, काय झाले त्याचे नंबर हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि माहिती होतंच, कारण त्यांच्याचकडनं तुम्ही डेटा कंप्लीट केलेला आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे तो डेटा नाही असं होणार नाही। त्यांनी जबरदस्ती केली, त्याच्यामुळे निश्चितच काहीतरी आज मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। महिन्याला 35 लाख कमावणारा 22 वर्षीय तरुण, त्याची एक छोटीशी स्टोरी की एका ईशान शर्माने खुद ज्या पद्धतीने त्यांनी जे काम केलं आणि यूट्यूबच्या माध्यमातून जो मोठा बिझनेस केला त्याच्यावरती आधारित हा व्हिडिओ, त्यांनी ज्या पद्धतीने 35 लाख पर महिन्याला कमवलेले हे आम्हा सर्व लोकांना माहिती असायला पाहिजे। लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मोठा फटका हे सर्व लोकांना माहिती आहे, त्याच्यामुळे आज योगी आदित्यनाथवरती जो गारपीट आलेले आहे तेही सर्व लोकांना रोजच्या व्हिडिओवर तुम्हाला अंदाज आलेलाच असेल। उत्तर प्रदेशातील रेल्वे अपघात, 10 डबे रुळावरून घसरले हे सातत्यानंच होऊन गेलेलं आहे आपल्या देशात। उत्तर प्रदेश पोलिसांवर का संतापले जावेद अख्तर याच्यावरती एक छोटीशी बातमी तुम्हाला आज देतो आहे। ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडून दिलासा, आज निवडणूक आयोगाने त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांचे लोकांचे डोनेशन्स घेऊन तुम्ही आपल्या याच्यावरती पक्षाला मान्यता आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते सर्व संभव आहे, अशा पद्धतीचा बातमी आज आम्ही तुम्हाला दिलेली आहे। कोट्यावधींचा तांदूळ चोरी प्रकरणात भाजप नेत्याला अटक, नवी दिल्लीची बातमी आहे। एक अन्ना भाग्य म्हणून एका योजनेच्या अंतर्गत भूमिकांत राठोड यांना अटक करण्यात आली, तो BJPचा मोठा हे होता। पोलीस डायरी सुरक्षित ठेवण्यावरून उच्च न्यायालयात नाराजी, एक मॅटर गेलं आणि त्याच्यामध्ये पोलीस डायरी जेव्हा मागितली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पोलीस डायरीच नाही आहे, मुंबईची घटना होती आणि त्यांना फार फटकारलं की अशा पद्धतीची घटना होऊ नये। मोक्ष प्रदान करणाऱ्या केदारनाथ मंदिराची प्रतिकृती ठरते वादग्रस्त, तुम्हाला माहिती आहे की अशा प्रतिकृती करू नये, कारण जे काही एस्टॅब्लिश झालेले मंदिर आहे त्याच्या प्रतिकृती करून अशा शेकडो प्रतिकृती होतील, याच्यामुळे ते थांबवावं अशा पद्धतीची बातमी आहे। अर्थप्रकल्पातून मोठ्या अपेक्षा, सर्व लोकांना असं वाटते की या वेळेस अर्थप्रकल्प जरा अर्थसंकल्प चांगला येईल आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याचा फायदा होईल असं वाटतं आहे, परंतु या स्टेटमध्ये सर्व एवढा पैसा येऊनही मात्र खर्च होत नाही, तो परत जातो, अशा अनेक घटना होतात। त्याच्यासाठी IAS अधिकारी किती जबाबदार आहेत हे तुम्हाला सर्व लोकांना लक्षात येईल। अजित पवार गटाकडून विदर्भातील जागाबाबत मोठं विधान,
ज्या पद्धतीने BJPचा मोठा नुकसान झालेलं आहे इकडे विदर्भात, आता पुन्हा त्यांची यंत्रणा सुरू झालेली आहे. MPSCला काम बंदचा फटका. MPSCला ज्या पद्धतीने आता तिथे जे काम करणारे अधिकारी आणि मोठ्या प्रमाणामध्ये रेव्हन्यू डिपार्टमेंटचे लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात, त्या लोकांचा स्ट्राईक असल्यामुळे पेपरवरती पुढे ढकलण्याचा प्रकार झालेला आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेने केले गुणवंत विद्यार्थ्याचे कौतुक. बबनराव चौधरी अमरावतीचे शिवाजी शिक्षण संस्थेचे, त्यांनी पोरांना फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन केलेलं आहे. बुजदी स्टुडंटचे अण्णाभाऊ साठेकडून अभिवादन. मुसळधार पावसाने कोंडा बाजार पाण्याखाली, पवनीची बातमी आहे. तिथे खालवट भागा असल्यामुळे तिथे मोठा बैल बाजार असतो, संपूर्ण पाण्याने भरलेला आहे. ST बसमध्ये प्रवासी बिन तिकीट सापडल्यास या निर्णयाला वाहकांचा विरोध. NEET परीक्षेत झालेल्या घोटाळ्याच्या विरोधात बहुजन मुक्ती मोर्चाचे राष्ट्रव्यापी आंदोलन. एक नवीन सुरुवात झालेली आहे. नागपूरची बातमी आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजना मोफत वीज योजनेची महावितरणाकडून जनजागृती. संविधान हत्या दिवस आज चर्चासत्र व मार्गदर्शन, त्याच्यावरती मला पण त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. माझ्याकडे मला विचार मांडायचे आहेत. निश्चितच माझ्या मते हा प्रकार फक्त पॉलिटिकली होता आणि जर ते उघड झालं तर निश्चितच अर्ध्याधिक लोकांना देशातल्या यांना वाटेल की या देशामध्ये खऱ्या अर्थानं पुन्हा तुम्हाला आणीबाणी झाली पाहिजे. त्रिशरण बौद्ध महासंघ केंद्रात शनिवारी प्रवचन. BRSP तर्फे शहीद अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन. कौटुंबिक नात्याची बिन सहल होते का, अशावरती एक बातमी. समता सैनिक दलातर्फे भीमा कोरेगावचा इतिहास या पुस्तकाचे विमोचन. परमपावन दलाई लामा यांचा जन्मदिवसच्या निमित्तानं तो कार्यक्रम घेत आहेत. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना प्रबुद्ध रंगभूमीतर्फे अभिवादन. नागपूर ताज फर्निचरची जाहिरात. GA उगले यांची एक छोटीशी जाहिरात आहे, यांच्या निधन वार्ता आहे. आज बघूया पान 2 वरती आज आमचा अग्रलेख अत्यंत महत्त्वाचा. आज त्याच्यामध्ये हितसंबंध कशात आहेत हे ओळखणे बहुजनांची गरज. आज आम्ही बहुजन फक्त कोणीतरी बाबा माझ्या जातीचा माणूस आहे म्हणून त्याच्या मागे लागतो आहे आणि ज्या पद्धतीने आता काँग्रेसनी जनसामान्याच्या सर्व बाजू घेऊन त्यांनी कामं केलेलं आहे. तुम्ही सर्व लोकांची मला असं वाटते की आज तुम्हा सर्व लोकांना तुम्हाला स्वतः परीक्षण करण्याची गरज आहे. एक त्याच्याच बाजूला श्रीराम बनसोड यांचा लेख घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ अशा पद्धतीचा आहे. अनेक ठिकाणी फक्त घोषणा होतात परंतु अंमलबजावणी मात्र होत नसल्याची बातमी. बहुविध प्रतिमेचे धनी डॉक्टर जयंत नारळीकर. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की जयंत नारळीकर मोठे खगोलशास्त्रज्ञ होते. पुण्यामध्ये त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. खगोलशास्त्रातनं जगामध्ये एक चांगलं नाव म्हणून त्यांचे हे होते. पृथ्वीवरचे त्रिवृक्ष पिंपळ, कडुलिंब आणि वटवृक्ष याच्यावरती आधारित एक छोटासा लेख. वाचकांच्या मनोगत अंतत हेमंत टाले यांचा लेख. मनपूर्वक अभिनंदन. आता जे पुरुषोत्तम खेळीकर चिखली यांचं म्हणणं आहे, यांचा लेख आहे. ॲडव्होकेट सविता बेदरकर यांचा एक लेख. तिचा निर्णय तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. स्वातंत्र्याच्या अंतर्गत माधुरी गायधनी दुपटे हिनी आपली एक किडनी आपल्या भावाला दिलेली आहे. किडनी ज्या दिवशी देणार होती त्या दिवशी माझा तिच्याशी संवाद झाला. अनेक लोकांनी तिच्या घरच्या लोकांना विरोध केला परंतु शेवटीपर्यंत ती आपल्या शब्दावर कायम राहिली. आम्ही तिचं अभिनंदन करतो आणि ज्या पद्धतीने तो पूर्ण प्रकार आणि तिचा जो प्रवास झाला त्याच्यावरती एक सुंदरसं एक ॲडव्होकेट डॉक्टर सविता बेदरकर यांनी ते लिहिलेलं आहे. निश्चितच त्याच्यामुळे तुम्हा सर्व लोकांना एक तिच्याकडनं प्रेरणा घेण्यासारखी एक घटना झालेली आहे. एक पान 3 वरती बघूया. आज महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा आणि संघटन स्वतंत्र याच्यावरती अनिल वैद्य यांचा एक लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. जालियन वाला बाग ज्यावेळेस अतिक्रमण आणि त्याच्यावरती इंग्रजांनी केलेलं जे हे होतं मोठं आणि ज्या दिवशी ज्या पद्धतीने त्यांनी आक्रमण केलं होतं इंग्रजांनी सर्व लोकांना जे हे केलं त्याच्यावरती प्रतिउत्तर म्हणून तो एक लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. शिक्षण व आरोग्य या सुरक्षा पुरविण्यास सरकार असमर्थ असेल तर त्यांना बहुजनांनी आपले सरकार कसे असावे कसे समजावे
अशा पद्धतीचा हा लेख माधवराव काळे यांचा अत्यंत चांगला आहे. IASची निवड आणि प्रशिक्षण पद्धतीबाबत UPSC व DOPTचे आत्मपरीक्षण करावे, बदल आवश्यक आहे. आमचे मित्र EZ खोब्रागडे यांनी लिहिलेलं आहे. हे सर्व प्रकरण आता खेळकर म्हणून त्या IAS अधिकारी झाल्या आणि त्यांनी केलेली सर्व घोळ हा आता पुढे येतो आहे. छडी मारे छमछम एक जुनी आठवण म्हणून एक प्रणोली कळमकर हिचा लेख, लहानपणच्या अनेक गोष्टी त्याच्यात तिने संवाद केलेला आहे. खंडाळा घाटातील मार्गाचा शोध करता हुतात्मा शिंगरोबा धनगर होमेश बुजाडे यांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. इंग्रजाच्या काळात ज्यांनी महत्त्वाचं जे काम केलं आणि तो रस्ता शोधून दिला त्याच्याबद्दल निश्चितच चांगलं काम आहे. अशा रीतीने दैनिक बहुजन स्वरूपच्या 4ही पानाचा आज आम्ही आढावा घेतलेला आहे. तुम्हाला रोजप्रमाणे मी म्हणेल की ज्या ज्या लोकांना शक्य होत असेल त्यांनी फॉरवर्ड करावं, लाईक करावं, छोट्या मोठ्या जाहिराती द्याव्या आणि बहुजन स्वरावाला जास्तीत जास्त लोक वाचतील अशी मी आशा करतो. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम.